कसे आहात मग सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती भावांनो. तर खरंच मनापासून धन्यवाद तुम्ही माझे व्हिडिओ बघतात म्हणून. तर आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे आपल्या सख्या नात्याबद्दल व्हिडिओ बनवते मी. माझे व्हिडिओ असेच असते ते तर मला पण माहिती. मी दुसऱ्या कसल्या टॉपिकवर जास्त व्हिडिओ बनवत नाही आहे आणि कुठं बाहेर पण जात नाही व्हिडिओ बनवायला, की हे घर बाहेरचं कुठं व्हिडिओ बनवायला गेलं वेगळे व्हिडिओ असते, कुठं जात पण नाही मी व्हिडिओ बनवायला बाहेर. तर आज तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. जे आपले आपण म्हणतो ना, जे आपले लोक आहेत, आपले रक्तामासाचे आहेत, हां, कुठं पण आपण बाहेर चालवतो आपण म्हणतो नाही ही माझ्या रक्तामासाचे आहेत, आपले येतं आपलं म्हणून त्यांना आपलेपणा देतो, आपलं मानतो आपण त्यांना. पण हेच लोक कधी कधी आपल्यासाठी घातक ठरतात. तुम्हाला पण अनुभव असेल ह्या गोष्टीचा. आपल्यासाठी हे लोक एकदम घातक ठरले जातात, हे तुम्हाला पण माहिती आहे, घातक ठरले जातात म्हणून. तर तुम्ही म्हणत असताना की कशाबद्दल बोलते, कोणाबद्दल बोलते, का बोलते, या मनाला असं काय वाटलं की हे असे बोलत. माझ्या मनाला काय वाटतं आणि काय नाही, बोलण्याचा एकच मुद्दा की मला पहिली गोष्ट आठवली, ज्या वेळेला माझा म्हणजे सहारा नव्हता, सपोर्ट नव्हता ना, त्या टायमाला काही लोक मला एवढे ताणे द्यायचे, एवढे बोलायचे, मी चुपचापपणे ऐकायचे, मी कोणाला उलटं उत्तर देत नव्हतं. ते दुसरे नाही, परखे नाही, आपलेच, तेच आपले लोकांची गोष्ट सांगते मी. आपलेच लोक मला बोलायचे, मला जी तोंडाला येईन ती बोलायची. कारण की एकटी होते, कोणाचा सपोर्ट नव्हता, सहारा नव्हता, माझी बाजू घेऊन बोलणार कोणी नव्हतं. म्हणून हे लोक मला बार बार कुठं दिसले ना ताणे देऊन बोलायचे. कुठं पण दिसले की हिचा कसला संसार होतोय, ही कसलं घर बसवते, तिचा संसार नाही व्हायचा, काय नांदती येतं. आम्हाला नाही वाटत बिना आईबापाचं आहे, फुटपाथला राहिलेली आहे, हिला काय फॅमिलीत राहायचं माहिती आहे. खूप लोक बोलायचे मला, पण ती गोष्ट मी ना एकदम फिट्ट डोक्यात करून ठेवली होती. मी कधीतरी सक्षित होईल आणि कधीतरी ह्या लोकांना तोंडावर पाडेल. ती गोष्ट मला आज आठवली. लोक काय जसं मला आठवते तसं व्हिडिओ बनवते मी. तर ह्या भाषेत लोक बोलायचे मला, पण ह्याच लोकांना माहीत नाही, काही लोकांना, बोलणाऱ्या लोकांना, की माझा संसार बसला पण, मुलं पण झाले आणि नांदून पण दाखवलं. माझ्या कठीण परिस्थितीमध्ये संसार करून दाखवलं मी, एकटीच्या पायावर उभी राहून संसार करून दाखवलं मी. मग कधी कधी असं वाटतं ना, अशा लोकांना ना एक सुनवून दाखवलेलं बरं असतं, बोलून दाखवा ह्यांना की तुम्ही ज्या टायमाला, एक काळ असा होता की त्या काळात तुम्ही मला म्हणायचे ही कसली नांदती, ही बिना आईबापाचं आहे, फुटपाथला राहिलेली आहे. हा विषय त्यांना बोलून दाखवावा असं वाटतं. परत वाटतं कुठं घाणीच्या नादी लागायला. पण लोक कसे असतात ना, ज्याला कोणी नाही त्याला टोचर देत राहणार, बोलत राहणार, पण स्वतः किती पाण्यात येतं ते नाही बघणार, ते कसे येतं ह्याचा विचार नाही करणार, समोरची व्यक्तीचा विचार करीत राहणार. पण ते पण बरोबर आहे त्यांचं, कारण की ते तशा मनाचे लोक येतात, तसे येतं म्हणून त्यांना समोरची व्यक्ती तशीच दिसणार. ज्याला कावीळ झालेली असते ना, अख्खं जग त्याला पिवळं दिसतं ना, तर ते तसा विषय असतो अशा लोकांचा. काय बोलायचे, काय काय म्हणायचे, पण माझा न विलाज होता, मी काही बोलत नसायचे. अगर काही ह्यांना बोललं तर आपल्या मागं पुढं कोणी नाही, आपल्याला कोणाचा सहारा नाही, आपल्याला हे लोक काय बोलते ना, काय मानते ना, सगळे एक जमाट्याने होते. आणि म्हणून मी कोणाला काहीच बोलत नसायचे. माझं खरं आहे म्हणून बोलत नसायचे आणि खोटं आहे म्हणून बोलत नसायचे. पण तेच लोक आज माझी मुलं बघतात ना, माझ्या मुलांना बघतात ना, तर खाली मान घालून चालतात. जे लोक मला बोलायचे ना ते लोक आता म्हणतात अरे हे जे एवढे मोठे मुलं झाले, वाटत पण नव्हतं. आणि 20 वर्ष आता ह्या 8-10 वर्षामध्ये, 5-6 वर्षामध्ये गावाला येणं जाणं चालू झालं. म्हणजे इथले नाही, गावचेच माझेच नातेवाईकच. आता गावाला येणं जाणं झालं ना, तेव्हा त्यांना बाहेर पडले मी. तर 20 वर्ष नवऱ्याच्या घराचा उंबरठा ओलांडला नाही, कधी कुठं गेले नाही. माझं सुख दुःख, भांडण तंडण सगळं मी माझ्या घरात ठेवायचे, कोणाला सांगितलं नाही. जिथं दिलं तिथंच मेलं असं म्हणायचं. काही असो, त्रास असतो, त्रास काढल्याशिवाय संसार नाही आहे, तुम्हाला माहिती. त्रास काढल्याशिवाय तो संसार सक्षित होत नाही.
जिथं त्रास नाही काढत ना तिथं संसार अधुराच म्हणायचं. तर अशा कंडिशनमध्ये सुद्धा मी संसाराला साथ दिली, माझ्या नवऱ्याला, मुलांना, घरातल्यांना, सगळ्यांना. पण जे लोक बोलतात ना, ह्या लोकांचं कधी कधी ना असं बसले ना, कधी कधी असेच आठवण आली म्हणून हा व्हिडिओ बनवला मी. तर ह्या लोकांचं नवल लागतं मला, की असं कोणाच्या लेकराला हे असं कसे काय बोलू शकतं लोक. म्हणून मला ह्या लोकांचं ना राग येतो, अशा लोकांचा मला. पण बोलून नाही दाखवत. आता गावाला जाते ना मी, तर खाली मान घालून चालते. अरे काही वेळेस आपण हिला सपोर्ट दिला नाही, हिला साथ दिली नाही आपण, पण आज तिचीच परिस्थिती, तिचे मुलं किती मोठाले, किती मोठा परिवार आहे तिचा, बघत राहतात. कसं असतं, प्रत्येक सुखादुखातून बाहेर निघायला लागतं. दुःख आलं म्हणून हार मानून जमत नसतं. तुम्हाला सांगू, मी कधी लहानपणापासून कधी कोणत्या गोष्टीमध्ये हार मानली नाही. मी माझंच खरं जे पण असेल, मी माझ्या तत्त्वानेच चालायचे. मी कोणाचं ऐकत नसायचे. माझं खरं खोटं कसा विचार असू दे, माझ्या डोक्याने तो विचार मांडायचे. मी कधी कोणाचा सल्ला घेतला नाही, कधी कोणाचं मी ऐकलं नाही. माझ्या मनाने सगळ्या गोष्टी असायच्या. त्याच्यामुळं माझा संसार एकदम सुरळीत चाललेला आहे. आणि जे बोलणारे होते ना, ह्यांचं हसू झालं की काय त्यांच्या मनाला वाटलं ते माहीत नाही. पण तुमच्या पण लक्षात येईन कधी ना कधी. आज माझी मुलं एवढे मोठाले झालेत, मला कोणाचा सहारा नसताना, सपोर्ट नसताना. अरे तुमच्या लेकीबाळी, तुमच्या लेकीबाळींचं काय झालं? तुम्ही दुसऱ्याच्या लेकीबाळीला नावं ठेवता. तुमच्या लेकीबाळींचं काय झालं? मला माहिती आहे ना, तुमचा पूर्ण बायोडाटा, पूर्ण माहिती तुमच्याबद्दल मला, की तुम्ही जे मला बोलत होतात ना ते तुमच्या मुलींबद्दल झालं. पण तसं झालं नाही पाहिजे, तसं नाही झालं पाहिजे. पण ते कसं असतं, तर आपण जे पेरतो ना ते उगवतं. जसं पेरतो ना तेच उगवल्या जात असतं. आणि ते तसंच झालं तुमच्याबद्दल. त्याच्यासाठी दुसऱ्याच्या मुलीबाळीला काय बोलून नाही. कुठं आपल्याला चुकीचं दिसलं ना तर समजून सांगायचं, हे तर बाळा चुकतं आहे तुझं. डायरेक्ट कोणच्या मुलींवर काही आरोप करून, त्याला काही बोलून, हा मार्ग नसतो समजावून सांगण्याचा. आज तुमच्यावर घेतली ना तो विषय तुमच्यापर्यंतच आला ना, तुम्ही मला बोलत होतात. पण जाऊ दे, सगळ्याचं चांगलं होतं. आणि असे वाईट लोक पण असावं, जळणारे लोक पण असावं. जेवढं जळतात तेवढी प्रगती होत असते, अशी पहिली म्हण आहे, म्हणतात. जेवढे लोक दुसरे आपल्यावर जळतात ना तेवढी आपली प्रगती होते ना, आपण पुढं चालतो, असं ऐकलेलं आहे. तर भरपूर लोक माझ्याबद्दल, भरपूर लोक असायचे की माझ्याबद्दल वाईट चितणारे. काही लोक सपोर्ट करणारे असायचे, पण ते कोण परखे, माझ्यातले नाही, दुसरे लोक सपोर्ट करणारे. आणि त्यांच्या सपोर्टने मी हितपर्यंत आलेले. एक दुसऱ्याचा सपोर्ट हे खूप महत्त्वाचं आहे. सगळं असं नाही तर सावत्र असो, पण सपोर्ट करणं लय गरजेचं आहे. खरं आहे की नाही?